इमामपूर येथे अवैध दारूवर पोलिसांनी धाड टाकली असून विक्रेते फरार झाले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग बीड तसेच स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या संयुक्त पथकाने इमामपूर तालुका बीड या ठिकाणी अवैध दारू विक्री विरुद्ध कारवाई केली असून त्या ठिकाणी देशी विदेशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. सदर आरोपी महादेव मुकिंद कदम राहणार इमामपूर तालुका जिल्हा बीड व आरोपी बाळासाहेब उत्तम चव्हाण राहणार इमामपूर तालुका जिल्हा बीड हे मात्र फरार होण्यात यशस्वी ठरले. इमामपूर गावच्या हद्दीमध्ये असलेले निनावी शेडमध्ये गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या किराणा दुकानात तालुका जिल्हा बीड या ठिकाणी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक बीड व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला असता पत्र्याच्या शेडमध्ये देशी दारू बॉबी संत्राच्या 100 मिली क्षमतेच्या 95 बाटल्या, मॅकडॉल नंबर 1 व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या तसेच मॅकडॉल नंबर 1 रमच्या 180 मिली क्षमतेच्या 15 बाटल्या असा एकूण 12,775 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याचप्रमाणे किराणा दुकानामध्ये देशी दारू बॉबी संत्राच्या 180 मिली क्षमतेच्या 38 बाटल्या आणि मॅकडॉल नंबर 1 व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 24 बाटल्या, इम्पेरियल ब्लू व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 9 बाटल्या असा एकूण 7,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर दोन्ही गुन्ह्यातील आरोपी महादेव मुकिंद कदम राहणार इमामपूर तालुका जिल्हा बीड व आरोपी बाबासाहेब उत्तम चव्हाण राहणार इमामपूर तालुका जिल्हा बीड हे फरार असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरील गुन्ह्यातील आरोपी मात्र फरार असून त्यांचा तपास सुरू आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अभय आवटे तसेच RB राठोड, निरीक्षक VD आडागळे, अरुण खाडे, अनंता नायबळ, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संजय तुपे यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.